हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप दिवसांनी व्लॉग करते. त्याचं रिझन आज पिहूचा बड्डे आहे. मग सकाळ सकाळी सुरुवात पिहूपासूनच केली आहे. पिहू ब्रश करत होती. आम्ही ब्रश वगैरे करून झाल्यावर मस्त चहा ठेवला. वैभवच लवकर जाणार होता ऑफिसला. तो वाट बघत होता कधी चहा होते, कधी जातो मी ऑफिसला. मग त्याला चहा वगैरे सगळ्यांनी पिलो आम्ही. पिहू बिस्किट काढून देत होती. तुला एक, मला एक, मामाला एक असे करून सगळ्यांनी सकाळी चहा बिस्किट खाल्ले. आणि आज पिऊचा बड्डे असून पण पिऊच्या पप्पाला सुट्टी नव्हती. ते पण ऑफिसला गेले होते लवकरच. आणि इकडे मागे व्योम बघा, पिऊच्या मागे सगळे वडावडी करत. चहा बिस्किट मस्तपैकी खाऊन झालं. त्याच्यानंतर पिहूला आंघोळ घातली आज डोक्यावरून. तिला डोक्यावरून आंघोळ करायला नको असतं आधीच. आज बड्डे म्हणून आंघोळ डोक्यावरून घातली. डोक्यावर आंघोळ करून तिचं आवरून वगैरे तिला देवाला घेऊन गेले होते आंटी. म्हणजे आम्ही जायचा प्लॅन केला होता, पण पिऊचे पप्पा अचानक ऑफिसला गेल्यामुळे आमचं कॅन्सल झालं. मग आमच्या आंटी म्हणजे घरमालक आमचे तिला देवाला घेऊन गेले होते. इथं पिहू आंघोळ केला ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे देवाला पाया पडायला आली. तिथे पाया पडून झाल्यावर तिला ड्रेस घातला. ड्रेस तिला आवडत नाहीत घालायला. हा ड्रेस आणल्यापासून एकदाच घातला होता, त्याच्यानंतर 1 वर्षांनी आज घातली ती हा ड्रेस. ते पण आज बड्डे म्हणून ड्रेस वगैरे घालून आवरलं तिला. ड्रेस घालायला आवडत नाही म्हणजे फ्रॉक वगैरे आवडत नाहीत, फक्त पॅन्ट शर्टच पाहिजे म्हणते. आल्या बघा मॅडम मस्तपैकी आवरून. आवरून झाल्यावर गेली खाली आंटीकडे देवाला जायसाठी. पिहू देवाला जाऊन आली. सगळीकडे जाऊन येऊन मग मला इथे मिठी मारली एकदम येऊन. हिची बघा मस्ती काय चालली होती. स्वतःच्या कपाळाची टिकली, बेल्ट त्या ॲनीला, म्हणजे तिच्या भाऊलीचं नाव तिने ॲनी ठेवलं आहे. ॲनीला सगळं घालून आवरत होती. मग आज पिहूच्या बड्डे निमित्त आमच्या सासूबाई, नंद त्यांनी येत होते, म्हणून मग त्यांच्यासाठी जेवण बनवायला लागले मी. अंडा करी, भाकरी, भात वगैरे सगळं केलं. इकडे प्रांजली येऊन बसली होती पिहूसोबत खेळत. ते सगळं आवरून झाल्यावर आम्ही पिहूचा केक ऑर्डर करण्यासाठी गेलो. जाऊन केक ऑर्डर करून आलो. त्याच्यानंतर सगळं हे डेकोरेशनचं सामान वगैरे बरंच बाजार घ्यायचा होता डेकोरेशनचा, ते पण घेऊन आलो. तोवर इथे आले होते आमची सासूबाई, पिहूची आत्ती वगैरे. मग इथे अंबिका, सपना यांनी सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलं पिहूच्या बड्डेचं. कसं वाटलं डेकोरेशन? मग अचानक सरप्राईज आमची मम्मी पण आली होती. आम्हाला माहीत नव्हतं येणार नाही म्हणत अचानक येऊन धप्पा दिला आम्हाला. मम्मी पप्पा दोघं पण आले होते. इथे पिहूला पापडी आवडते म्हणून मम्मी पापडी घेऊन आली होती. सगळे आले. त्याच्यानंतर पिहूला आवरायचं बड्डेसाठी चालू होतं. तिच्या आत्तीकडूनच आवरून घेते ती. सपना आत्ती झाली की तिला कोण नको, तीच आवरते नेहमी तिचं. सपना तिचं सगळं आवरून घेतली. त्यानंतर मुलं वगैरे सगळे येत होते बड्डेसाठी. अजून केकच आला नव्हता, आमचा वैभव आणायला गेलेला होता. ही पिहू अनिरुद्धला तू थांब करत होती. मग फायनली केक घेऊन आलेत. केक वगैरे सगळं ठेवलं. मुलं सगळे येऊन बसले होते. पिहूला कधी केक कट करेन असं झालं होतं. थोडंसं फोटो सेशन, पिहूच्या मामाचं फोटो सेशन चाललं. त्याच्यानंतर आरती वगैरे सगळं तयार करून आणली मम्मीने. ही बघा पिहू किती मस्ती करत होती, नाटकीच तिची. सगळे येऊन बसलेले होते. सगळ्यांनी एक एक करून आरती केली. मम्मीने केली पहिला आरती. आरती प्लस फोटो, आरती प्लस फोटो असं चालू होतं. इथे पिहूची काकू, पिहूच्या आंटी म्हणजे आमच्या ओनर. इथे अजून एक आंटी. मी पण आरती केली. आरती काय सगळे करतातच बड्डेला, काय सांगायचं होतं. सगळ्यांनी आले, एक एक करत आरती केले. पिहूच्या आजीने आरती केली. इथे अजून एक पिहूची आत्ती, त्यांनी पण आरती केली. तिच्या नाकावर भरपूर कुंकू पडलं होतं, ते सगळं पुसत होतं त्या.
पिऊला आमच्या कधी केक कट करतोय असं झालं होतं. सगळ्यांनी आरती वगैरे करून झाल्यानंतर केक कट करायचा टर्न आला. इथे अंबिका सगळ्यांना हळदी कुंकू देत होती सगळ्या आरती झाल्यानंतर. आयू बघा आळस द्यायला लागला. मॅडम आत्ता झोपून उठल्या होत्या. आम्ही पण बसलो होतो थोडं साईडला. केक कट करून झाला. मग पिऊचे फ्रेंड्स ह्या सगळ्या मुली पहिल्या मुलींनी येऊन फोटो काढून घेतले. मग त्यांनी काय काय गिफ्ट आणलं होतं पिहूला ते सगळे देत होते. ते झाल्यानंतर आले सगळे बॉयज. त्यांनी पण पिहूसोबत फोटो काढून झाल्यानंतर त्यांनी पण काय काय गिफ्ट आणलं होतं ते पिहूला देत होते सगळे. मग ह्या आमच्या शेजारच्या काकी वगैरे पण आल्या होत्या. त्यांनी पण पिहूला गिफ्ट वगैरे घेऊन आले होते. ते देऊन मग त्यांनी पण फोटो वगैरे काढून घेतले. तोंडाला केक लावत होते ती नको म्हणत होती पिहू. इथे पिऊची दीदी म्हणजे आमच्या शेजारचीच आहे पण तिला पिऊला खूप लाड करते ती सुद्धा. पिऊच्या आत्तीचं फोटो सेशन सगळं झालं. मग पटापटा केक समोसा कोल्ड्रिंक काय काय होतं ते सगळं मुलांना देऊन टाकलं. सगळे गेल्यानंतर मग लास्टला आम्ही बिर्याणी आणली होती सगळ्यांसाठी. टेरेसवर बसून मस्तपैकी बिर्याणी पार्टी चालू होते सगळ्यांची. हे आयू पिऊ मोबाईलमध्ये आम्ही सगळे खाण्यात आणि ह्या दोघी फोन बघत होता. मस्त वातावरण होतं. थंड हवा येत होती आणि बिर्याणी खूप मजा आली. फायनली एंड केला सगळ्यांना आईस्क्रीम देऊन. बिर्याणी खाऊन झाल्यावर सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली. इथे मस्ती बघा फक्त आयू पिऊची मागे लागलं होतं कशा माझ्या आईस्क्रीमसाठी. आयू पिऊला नोटीस कराय व्हिडिओमध्ये. आईस्क्रीम साठी मागं लागलं होतं बघा. मी मुद्दाम देत नव्हते त्यांना. फायनली आईस्क्रीम खाऊन पिऊचा आज बर्थडे मस्त सेलिब्रेट झाला. आणि आजचा व्हिडिओ इथं एंड होतो. चॅनेलला सबस्क्राईब करा.